नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी आणि आकाश दोघे जण घरी आलेले असतात. आधीच ते दोघे जण घाबरलेले असतात, कारण त्यांनी रस्त्याच्या मध्ये रागिनी पटवर्धन हिचं भूत बघितलेलं असतं असं त्यांना वाटतं. आणि त्यानंतर इथे घरी आल्यानंतर सुद्धा सगळीकडे अंधार असतो, दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा भूमी आणि आकाश म्हणत असतात की हे काय, इतकी रात्र झाली, अंधार आहे आणि लाईटसुद्धा लावलेल्या नाही आहेत. लाईटसुद्धा बंद आहे, दरवाजासुद्धा बंद आहे. नक्की चाललंय का या लोकांचं? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच तिला रागिनी पटवर्धनचा भास होतो आणि ती घाबरते आणि आकाशला मिठी मारते. ती म्हणत असते, आकाश हे सगळं काय आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी आता घरामध्ये येतात आणि भयंकर चिडलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय तुमचं? काय चाललंय क्षितिजा? क्षितिजा म्हणत असते, कसं घाबरवलं, कसं घाबरवलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा हे सगळं काय आहे? हा मास्क का घातलंयस तू? तेव्हा इथे मानसी आणि अथर्वसुद्धा येतात. मानसी अथर्व म्हणत असतात, अरे आकाश आणि भूमिताई, काय झालं तुम्हाला? ही क्षितिजाची आयडिया होती की आपण गंमत करायची म्हणून आणि आईबाबांना घाबरवायचं म्हणून हे बघा, आम्ही सुद्धा हे मास्क घातले होते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे पण रागिनी आत्यांच्या चेहऱ्याचा मास्क कुणी घातला होता? आम्हाला रागिनी आत्याच दिसल्या. तेव्हा अथर्व म्हणतो, हे कसं शक्य आहे? आमचे मास्क बघ, आम्ही असे घातलेत. आईचा मास्क आम्ही का घालू? इतकी वर्ष आईचं नाव तरी घरामध्ये घेतलंय का? तुम्हाला हर्ट होईल असं आम्ही काहीतरी करू का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की हे सगळं नक्की कुणी केलंय? कुणी घातला होता रागिनी आत्याचा मास्क? सगळ्यांचे मास्क दाखवा. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बघा बघा, सगळ्यांचे मास्क बघा. आणि तेव्हा अपूर्वा आपल्या मनामध्ये म्हणते की रागिनी पटवर्धनचा मास्क तर मीच घातला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, पण काय झालं भूमिताई, तुम्ही इतक्या का घाबरलात? आणि जरी रागिनी पटवर्धन यांचा मास्क असेल तरी त्यांचा मास्क बघून तुम्ही का घाबरलात? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अगं का घाबरलो म्हणजे, त्या बाईचं नावसुद्धा या घरामध्ये आम्ही घेत नाही आणि त्यांचा मास्क घालून कुणीतरी घाबरवतंय, मग बोलणार नाही का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, तुम्हाला रागिनी पटवर्धन या सगळीकडे का दिसतात? तुम्हाला त्यांचा भास होतोय का? म्हणजे भास त्याच लोकांना होतं ज्यांचं मन काहीतरी खात असतं. तुमचं मन खातंय का भूमिताई? तेव्हा भूमी म्हणत असते, अपूर्वा तू गप्प बस, तुझं तर काहीतरी तिसरंच असतं, कळतंय का तुला? आकाश म्हणत असतो, कशी माणसं आहात तुम्ही? आणि क्षितिजा, ही काही गंमत करायची वेळ आहे का? माणूस बाहेरनं येतो, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात, तो टेन्शनमध्ये असतो, हे तुला कळत नाही का? चल आत्ताच्या आता रूममध्ये चल आणि झोप. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, मी नाही येणार. बाबा तू चिडतोस, मी नाही येणार तुझ्याबरोबर. तेव्हा इथे आकाश आता क्षितिजावरती ओरडतो. क्षितिजा घाबरते आणि मानसीला मिठी मारते. तेव्हा मानसी म्हणते, ताई भाऊजी, आज रात्री क्षितिजाला आमच्याबरोबर झोपू दे, चालेल ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, काही नको. तेव्हा भूमी म्हणते, बरं बरं ठीक आहे, असू दे आकाश, जाऊ दे, क्षितिजाला तिच्याबरोबर झोपू दे आजची रात्र. तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजा आता मानसी आणि अथर्वबरोबर जाते. आकाश टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर भूमी आकाशसुद्धा आपल्या रूममध्ये जातात. तर प्रेक्षकांनो, हे सगळं कारस्थान केलेलं असतं अपूर्वाने. अपूर्वा म्हणत असते की मीच घातला होता रागिनी पटवर्धनचा मास्क तुम्हाला घाबरवण्यासाठी, कारण तुमच्या तोंडून सत्य वधून घ्यायचं आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने मास्क घालून इथे भूमी आकाशला घाबरवल्यानंतर त्यांचा फोटो लपून छपून इथे पौर्णिमाने काढलेला असतो आणि तो फोटो रागिनी पटवर्धनला पाठवलेला असतो. तेव्हा इथे अपूर्वाने रागिनीचा मास्क घालून जे काही आता आकाशभूमीला घाबरवलेलं असतं ते बघून पौर्णिमाला आनंद होतो आणि इथे अपूर्वा म्हणत असते की मीच रागिनी पटवर्धनचा मास्क घातला होता आणि ती आता फाडून टाकत असते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते. तेव्हा लगेचच अपूर्वा ते फोटो लपून ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अपूर्वा अगं तू बघितलंस ना आकाश आणि भूमी खाली कसे घाबरले ते? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो मी बघितलं ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, खरंच मला त्या दोघांची खूप जास्त काळजी वाटते गं. म्हणजे बघ ना, आत्तापर्यंत आकाश आणि भूमी यांनी सगळ्यांची खूपच जास्त काळजी घेतली, सगळ्यांना ते प्रेमाने सांभाळतासुद्धा,
पण त्यांची अवस्था बघवत नाही ग मला. मला कधी कधी असं वाटतं नक्कीच त्यांच्या मनामध्ये ना काहीतरी सुरू आहे. सगळ्यांपासून ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. सतत दोघे जण टेन्शनमध्ये असतात. मला काय वाटतं माहिती आहे, तू पोलीस आहेस ना गं, या सगळ्या प्रकरणाशी तुझा संबंध येणारच आहे. म्हणजे बघ ना, आईंची केस आता तुझ्याकडे आहे ना, मग आता त्या केसचा शोध घेता घेता तू जरा भूमी आणि आकाश यांच्या मनात काय चाललंय ना, हे सुद्धा काढण्याचा प्रयत्न कर. तेव्हा अपूर्वा म्हणते, कोण मी? मी का या सगळ्याचा शोध घेऊ? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, कारण मला असं वाटतंय ना, नक्कीच इथे आकाश भूमी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचा त्रास होतोय त्यांना. आणि खरं सांगू का, त्यांना होणारा त्रास मला बघवत नाही आहे गं. कारण आकाश भूमी खरंच खूप चांगले आहेत. ते दोघे जण सगळ्यांची खूप काळजी घेत असतात आणि ते जर त्रासात असतील तर आपणच त्यांचा त्रास कमी केला पाहिजे ना. नक्की त्यांच्या मनात काय चाललंय हे बघायला नको का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, खाली मास्क बघितल्यानंतर आकाश आणि भूमी दोघे किती घाबरले होते ते तू बघितलंस ना, म्हणून तुला म्हणते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, या सगळ्या प्रकरणात मी व्यवस्थित लक्ष घालेन आणि नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे ना ते सुद्धा बघेन. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की चला, हळूहळू मी सुद्धा माझे असली रंग अपूर्वाला आता दाखवणारच आहे. बास झाली ॲक्टिंग करून करून, मी सुद्धा खूप जास्त थकले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की अपूर्वा, तू अगदी तशीच वागतेस जसं मला आणि आईंना तुझ्याकडून अपेक्षित आहे. ह्या वेळेला मास्क घालून तू खूप छान पद्धतीने त्यांना घाबरवलंस. रस्त्यावरती आम्ही घाबरवलं आणि घरात आल्या आल्या तू घाबरवलंस. आम्हाला तर तेच हवं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही आता रूममध्ये आलेले असतात. रूममध्ये आल्यानंतर इथे आकाश पाणी पितो आणि भूमीला सुद्धा पाणी प्यायला देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला आठवत असतं की रागिणीला बघितल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेही घाबरतात. अर्जंटली इथे आता ब्रेक दाबलेले असतात आकाशने. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता आठवत असते. तिला वाटत असतं की हे सगळं एकाच दिवशी कसं काय शक्य आहे? हे सगळं कुणीतरी प्लॅन केलेलं तर नाही आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला हा योगायोग वाटत नाही आहे. मी खरंच सांगतोय, कुणीतरी आपल्याला इथे फसवण्याचा प्रयत्न करतोय. कुणीतरी विचारपूर्वक आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर आजच बरोबर आपल्याला रागिनी हत्येचा भास का होईल? आजच आपल्याला रागिनी हत्या का दिसेल? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू बरोबर बोलतोयस. मला सुद्धा हे कुणीतरी जाणून बुजून करतंय असंच वाटतंय. मला वाटतं हे सगळं अपूर्वा करत असेल का? अपूर्वा करते की तो मास्टर माइंड जो आपल्याला इथे तो टेप रेकॉर्डर पाठवला होता, ज्याने ती आपल्याला साडी पाठवली होती, तोच व्यक्ती तर हे सगळं मुद्दामून करत नाही आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तसं असेल ना तर आपल्याला सुद्धा शोध घ्यायला हवा की नक्की आपल्याबरोबर हे काय होतंय ते. कुणीतरी मुद्दामून करतंय हे मात्र नक्की. तेवढ्यातच डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, कोण असेल आता ह्या वेळेला? इथे क्षितिजा असेल का? तेव्हा भूमी म्हणते, नाही क्षितिजा नसेल, ती तुझ्यावरती रागवली, ती आता मनूला सोडून नाही येणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो, कोण आहे बाहेर? तेव्हा आकाश स्वतःच जाऊन आता दरवाजा उघडतो तर तिथे कुणीही नसतं. तेव्हा आकाश म्हणतो, कोण आहे इथे? तर कुणीही नाही आहे. पण आता जाता जाता त्याचं लक्ष जातं तर खाली एक गिफ्ट ठेवलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, गिफ्ट? आणि ते गिफ्ट तो आता उचलतो. तेव्हा भूमी म्हणते, काय झालं आकाश? आकाश म्हणतो, काही नाही, एक गिफ्ट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की काय असेल याच्यामध्ये? तेव्हा दोघांनाही आठवतं, मागच्या वेळेला टेप रेकॉर्डर होता, साडी होती, तसंच ह्या वेळेला सुद्धा काहीतरी असेल का? तेव्हा प्रेक्षकांनो, दोघेही घाबरलेले असताना त्या ठिकाणी आता अपूर्वा आलेली असते. अपूर्वा म्हणते, काय झालं? तुम्ही दोघेजण एवढे घाबरलात का? तुमच्या तर चेहऱ्याचा रंगच उडालाय. म्हणजे असं एरवी जर कुणी कुणाला गिफ्ट दिलं तर आश्चर्य वाटतं किंवा आनंद होतो. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुम्हाला भीती वाटते. म्हणून तुम्ही घाबरलायत का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की हे गिफ्ट आहे ना, ते मीच दिलंय तुम्हाला. हो. तेव्हा त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा भूमी म्हणते, त्याच्यात काय आहे हे तुला माहिती असेल ना, मग सांगून टाक ना लवकर. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो हो सांगते सांगते, एवढी घाई काय? या आतमध्ये या, मला आतमध्ये तर येऊ दे. आणि तुम्हीसुद्धा आतमध्ये या, तुमचीच रूम आहे, कशाला घाबरताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश तिथे येतात. भूमी म्हणते, अपूर्वा हे सगळं काय आहे? काय करण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, कसं आहे ना, आम्ही पोलीस लोक असतो.
मग पोलीस ऑफिसर आहेत ना, गुन्हेगारांना पकडतात आणि त्यांचे गुन्हे सिद्ध झाले की त्यांच्या गळ्याशी इथे फाशी घेऊन जातात. कारण का? त्यांना फाशीची शिक्षा द्यायची असते म्हणून. पण कसं आहे ना, अजून तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्ध झालेलं नाही आहे. तुमच्या विरोधामध्ये माझ्याकडे काही ठोस पुरावे नव्हते ना, म्हणून आत्तापर्यंत तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्ध झालं नाही. पण आता लवकरच तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्धसुद्धा होणार आहे पुराव्यांनिशी. कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, तुला काय म्हणायचं अपूर्वा? तेव्हा अपूर्वा म्हणते, ते तुम्हाला लवकरच कळेलच. आजची रात्र तुमची शेवटची आनंदाची रात्र आहे. कारण उद्या असा धमाका होणार आहे ना, तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. उद्या खूप मोठा धमाका होणार आहे, सत्याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे तयारीत राहा. आजची रात्र एन्जॉय करा. गुड नाईट, असं म्हणून ती आता निघून जाते. तेव्हा अपूर्वा गेल्यानंतर आकाश जातो आणि आधी दरवाजा बंद करतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, ही अपूर्वा अशी का बोलली असेल रे? गुन्हेगार आहोत, गुन्हा सिद्ध करणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी खरं सांगू का? अपूर्वाच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की तिला आपल्यावरती संशय आलाय आणि तिला आता आपल्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा मिळालाय, म्हणून ती हे सगळं बोलत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेही टेन्शनमध्ये असतात. अपूर्वा इथे आनंदात असते आणि पौर्णिमासुद्धा. पौर्णिमा लगेचच फोन करते, ते सुद्धा रागिणीला, आणि सांगत असते की आई, तुम्ही बघितलात ना, आकाश आणि भूमीचा फोटो पाठवले तुम्हाला. अहो, तुमचा चेहरा बघितल्यानंतर असे काही दोघेजणं घाबरले होते. ते बिचारे क्षितिजावरती चिडले होते दोघेजणं. थांबा, तो फोटो मी परत बघते. मला तर भूमी आकाशचा चेहरा बघूनच हसायला येत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते की आई, आज तर अपूर्वा खूप मोठा धमाका करणार आहे. नक्की काय होतंय ना इथे ते मी तुम्हाला फोन करून सांगेनच. बरं चला, आता मी फोन ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने सगळी माहिती रागिनी पटवर्धनला दिल्यानंतर ती फोन ठेवून देते. आणि इथे भूमी म्हणत असते की आकाश, काल रात्री टेन्शनमध्ये होते, त्यामुळे ते अपूर्वाने काय गिफ्ट दिले ना ते तर बघितलंच नाही. नक्की काय आहे ते तरी बघू दे. आकाश म्हणतो, नाहीतर काय, रात्रभर टेन्शनने झोपसुद्धा आली नाही. नक्की आज काय धमाका करणार आहे काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, गिफ्ट बघितल्यानंतर तो बुलडोझर असतो. तेव्हा इथे बुलडोझर आपल्याला का दिला असेल? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, बुलडोझर देण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. म्हणजे तिने बुलडोझर हा सिम्बॉलिक पद्धतीने आपल्याला दिला आहे. सिम्बॉलिक आहे काहीतरी. नक्की या बुलडोझरचा काय संबंध असेल? तेव्हा भूमी म्हणते, तेच ना, बुलडोझरशी आपला काय संबंध असेल? तेव्हा आकाश म्हणत असतो, कदाचित बुलडोझरमुळे तिला आपल्याला सांगायचं असेल की आपलं हे जे काही सुंदर आणि चांगला परिवार आहे त्याच्यावरती ती रागिनी पटवर्धन हिच्या संशयाने बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या आनंदावरती बुलडोझर घालत असेल, असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आलेली असते युनिफॉर्ममध्ये. तर एवढ्या दिवसांनी तिने आता ब्लेझर वगैरे काढून आपला युनिफॉर्म घातलेला असतो आणि ती आता एंट्री घेते इथे महाजनांच्या घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की काल रात्री मी तुम्हाला बुलडोझर गिफ्ट केले ना, आज तर खूप मोठा धमाकाच करणार आहे. काल रात्री बुलडोझर देण्याचं कारण, तुम्ही लोकांनी आमच्या घरावरती बुलडोझर फिरवले ना, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला सुद्धा तू मारून टाकलंस आकाश महाजन. आता हे बुलडोझर तुझ्यासुद्धा घरावरती फिरणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनू तरी म्हणते, हे काय, हे खेळणं कोणी आणलं? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, क्षितिजासाठी आणले. तेव्हा मनू म्हणते, अगं पण क्षितिजाला अशी खेळणी आवडत नाही ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मला छान वाटलं म्हणून घेऊन आलो आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो का, म्हणजे अशी खेळणी बघून आपली क्षितिजासुद्धा सिव्हिल इंजिनियर होईल नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तिला जे व्हायचं आहे ते होईल, पण तू इथे का आली आहेस ते सांग ना, काही काम होतं का? तेव्हा इथे मनू म्हणत असते की अरे हो, ते मी विसरलेच, तुम्हाला अपूर्वताईंनी दोघांनाही खाली बोलावले, तेच सांगायला आले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी म्हणतात की आम्हाला बोलवले का? तेव्हा मानसी म्हणते, ते नाही माहिती, तुम्हाला बोलवायला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी लगेच दोघेजणं टेन्शनमध्ये येतात. अपूर्व मात्र त्यांची वाट बघतच असते. तेव्हा आकाशभूमी तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं अपूर्वा, आम्हाला का बोलवलेस इथे? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, कारण तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा त्यांच्याकडे आता बघा कशी डोळे काढून रागाने बघत असते आणि म्हणते, हे घ्या,
हे तुमच्यासाठी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे काय आहे? तेव्हा अपूर्वा म्हणते बघा, तुम्हीच बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश ते एन्व्हलप हातामध्ये घेतो आणि उघडतो. त्याच्यामध्ये काय आहे ते आता बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश ते जेव्हा वाचन करतो तेव्हा तो म्हणत असतो की अपूर्वा, हे सगळं काय आहे? तेव्हा अपूर्वा म्हणते की का, तुम्हाला धक्का बसला का हे सगळं वाचून? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो, पण हे लेटर आम्हाला देण्यामागे नक्की अर्थ काय आहे? तुझा हेतू काय आहे? तुला काय वाटतं आमच्याबद्दल म्हणून तू आम्हाला हे लेटर दिलेस? असं इकडे आकाश अपूर्वाला प्रश्न विचारतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा म्हणत असते की रागिनी पटवर्धन हिच्या गायब होण्यामागे तुमच्या दोघांचा हात आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा ती गायब झाली त्याच्या आधी ती इथे या बंगल्यामध्ये आली होती रात्रीच्या वेळेला, आणि त्यानंतरला तुम्ही दोघेजण पहाटे पहाटे बाहेरून कुठून तरी आलात, बरोबर ना? आणि मग त्यानंतर इथे रागिनी पटवर्धन कुठे गायब झाल्या हे कुणाला काही माहिती नाही आहे. त्याबद्दल तुम्हालाच काहीतरी माहिती असेल असं मला वाटतं. रागिनी पटवर्धन गायब होण्यामागे तुमच्या दोघांचा काही हात आहे असं मला वाटतं. मग आता खरं खरं सांगणार आहात की मग मी इंट्रोगेशनला सुरुवात करू? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात.